श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 29. नेहमीच्या सवयीमुळं पहाटे जाग आली. दयार्णव स्वामी उठले. रोजच्या ध्यानाच्या जागेवर बसून मन एकाग्र करायचा प्रयत्न करायला लागले. मनात विचार आला, आपल्याला नेमकं काय हवंय? आणि एकदम अंतर्यामी वाटलं, नाही, मला हा लौकिक पसारा नकोय. त्यात खरं सुख नाहीये. संत महात्मे अनुभव सांगतायत, ईश्वराचं नाव घेण्यातच खरी गोडी आहे. मनानं निस्संग राहावं, देवाचं नाव घ्यावं, त्यातच सुख मिळतं, आनंद मिळतो, आणि तोच मला हवाय. चित्त परमेश्वराच्या पायी जडलंय. देहानं, मनानं, वाणीनं जेवढं कर्म घडेल ते ईश्वराच्या इच्छेप्रमाणे होत राहावं. देवा, तुमच्याच आधाराने सर्व कर्म होऊ देत. एकतारी घेतली. डाव्या हातात धरून उजव्या हाताच्या बोटांनी तारा छेडून भूप रागात गायला लागले. नाबडे लौकिक जगाचा पसारा, भजो थोर थोरा वोखटेची. समर्थाचे संगी अंतर कोणते, न्यून पूर्ण तेथे घडो लागे. निस्संग असावे तुझे नाम गावे, हेची जीवे भावे गोड वाटे. सर्व काळ चित्त तुझे पायी जडो, पाप पुण्य घडो काहीतरी. दयार्णवी माझे चित्ती हा निर्धार, क्रियेसी आधार तुझा केला. अभंग गाता गाता गळा दाटून आला. भक्तिभावानं हृदय दाटून आलं. अष्ट सात्विक भाव जागृत झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोविंद गोविंद हे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले आणि ते एका भाव समाधीत गेले. संध्याकाळी दयार्णव स्वामी सद्गुरूंच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांचं मन खूपच शांत झालं होतं. तथापि घरी घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल व्यथा मनामध्ये रेंगाळत होतीच. गोविंद स्वामी अंतर्यामी आणि दयार्णव स्वामी समोर येताच त्यांनी सर्व काही जाणलं. मायेच्या स्वरात त्यांनी विचारलं, काय आज मन काय म्हणतंय? स्वतःला सावरून दयार्णव स्वामींनी दोन्ही हात जोडले. स्वरात सहजता आणून ते म्हणाले, ठीक आहे आपल्या कृपेनं. गोविंद स्वामी प्रसन्नपणे हसले आणि मोठ्या प्रेमानं म्हणाले, मग ठीकच झालं की. मन ठीक असलं की सगळं व्यवस्थित आहे असंच म्हणायचं. आता गोविंद स्वामी गंभीर स्वरात सांगू लागले, गोपाळ कृष्णाला शरण जायचं. सगळा भार त्याच्यावर घालायचा. म्हणजे मनातल्या व्यथा निघून जातात. अहंकार गेला पाहिजे. त्यासाठी सर्व प्राणी मात्र कृष्णाचीच रूप आहेत याचं भान ठेवायचं. जे घडेल ते सगळं कृष्णाला समर्पण करायचं. मनात स्वतःची इच्छा नको. देवाच्या इच्छेनं होईल ते होईल. प्रारब्धाप्रमाणे येणारे भोग स्वीकारायचे. पण मनात वैराग्याच्या बळावर तटस्थ राहायचं. मनात सतत नामस्मरण करत राहायचं. तो आनंद आत आहेच. नामस्मरणात राहिलं की स्वानंद अकस्मात वर उसळून येईल. गोविंद स्वामींचे हे अमृताचे बोल दयार्णव स्वामी हृदयात भरभरून साठवत होते. निरोप घेऊन एका भावावस्थेतच ते घरी आले. सद्गुरूंचा उपदेश आठवीत घरी आले. आठवलं, उद्या कोरांना भिक्षेला जाताना भिक्षेच्या वेळी म्हणण्यासाठी अजून अभंग रचायचाय. आणि संध्याकाळी ऐकलेला गोविंद स्वामींचा उपदेशच अभंग रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडला. दुर्गा रागातील पवित्र स्वर रचनेत गायला लागले. भाळ्या भोळ्या जना उपाय हा सोपा, मनमथाच्या बापा शरण जावे. सर्वस्वे आपुला भार त्याचे माथा, घालून या व्यथा ओसरावी. अहंतेचा नाश सर्वस्वे करावा, कृष्ण ओळखावा सर्वांठाई. जे जे जैसे घडेत संतोष साकडे, ते ते तयाकडे समर्पावे. असत्य दांभिक सांडावी कामना, निंदा द्वेष मना नातळावे. पोटा प्रावरणाची चिंता नाठवावी, प्रारब्धाचे गावी सर्व आहे. भोगावे सर्व ही प्रारब्धाचे फळ, करावे अढळ अंतरासी. वैराग्याच्या बळे असावे उदास, कोण्या वैभवास भुलो नये. स्वधर्मी वर्तता लज्जा ओसरावी, अधर्मी धरावी लज्जा थोर.
सर्व ठाई घ्यावे नाम गोविंदाचे, अंतरी धरावे विरक्तीसी. दयार्ण मामाजी या जाता याची वाटे, अकस्मात भेटे स्वानंदासी. 2-3 दिवसातच घरातलं वातावरण निवळलं. पहिल्यासारखं प्रसन्न झालं. गोविंद स्वामींचं दर्शन घेऊन स्वामी घरी परत आले. घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असल्याचं त्यांना आढळलं. त्यांचं पाऊल घरात पडताच उमा आणि श्रीरंग हसत पुढे आले. उमानं त्यांचा फेटा आणि पडशी आत नेऊन ठेवली. श्रीरंग दुधाचा पेला घेऊन आला. लक्ष्मीबाईंनी जेवायला वाढताना रोजच्यापेक्षा जरा जास्तच लक्ष आपल्या पानाकडे ठेवलंय, असं स्वामींना वाटलं. कदाचित उगीचच आपल्याला असं वाटत असेल असाही विचार मनात तरळून गेला. रात्री स्वामी अंथरुणावर पडले. सर्व आवराआवर करून लक्ष्मीबाई खोलीत आल्या. मान खाली घालून हळूवार स्वरात म्हणाल्या, परवा परवा माझं खूपच चुकलं. मी तोल जाऊ द्यायला नको होता. नको तितकं बोलले आपल्याला. स्वामी प्रसन्नपणे हसून म्हणाले, त्या दिवशीचं त्या दिवशीच संपलं अगं. आता कशाला त्याची आठवण करायची? झालं गेलं संपलं. लक्ष्मीबाई मर्यादशील स्वरात खाली मान घालून म्हणाल्या, एक शंका विचारायची होती. विचारू का? आपली परवानगी असली तर विचारते. हो हो, अगदी मोकळेपणानं विचारा. सांगता आलं तर सांगतो. ज्यानं संन्यास घेतलाय त्यानं कोणाकडे काही मागू नये हे तर संन्यास व्रतच आहे. पण ज्यानं गृहस्थाश्रम स्वीकारलाय त्यानं घरात काही कमी असेल तर ईश्वराकडे मागायला काय हरकत आहे बरं? म्हणजे बघा, देवाला योग्य वाटलं तर ती अडचण तो दूर करेल ना. भक्ताला सर्व समृद्धी देण्याची ईश्वराची शक्ती आहेच की. मग भक्तानं आपलं दुःख देवाला सांगायला काय अडचण आहे बरं? दयाराम स्वामी गंभीर झाले. म्हणाले, असाच प्रश्न सुदामजींच्या पत्नीनं त्यांना विचारला. सुदामजींनी पत्नीला दिलेलं उत्तर भागवतात आहे. सुदामजी म्हणाले होते, दुःख असेल तरच देवाला सांगायचं ना. आपल्या ईश्वरानं समृद्धी दिली नाही हीच ईश्वराची दया आहे. संपत्ती दिली असती तर मनात वासना निर्माण झाल्या असत्या. आपलं मन शुद्ध राहावं याची देवाला काळजी आहे. म्हणून तर दयाबुद्धीने त्यानं अशा दरिद्री अवस्थेत ठेवलंय आपल्याला. आपल्याला मोह होऊ नये म्हणून त्यानं दयाबुद्धीने ही व्यवस्था केलीये. सुदामजींनी पत्नीला हे जे उत्तर दिलं त्यातच सगळं आलं नाही का? लक्ष्मीबाईंचं मन पतीबद्दलच्या अभिमानानं भरून गेलं. त्यांच्या मनात विचार आला होता, स्वामींचं मन किती विशुद्ध आहे. मनात इच्छा नाही, कामना नाही, काही नाही. ईश्वरार्पण बुद्धीनं स्वधर्माचं आचरण चाललंय. मनानं सगळ्याचा त्याग झालाय. केवढी कृपा आहे ईश्वराची त्यांच्यावर. पण पण लक्ष्मीबाईंच्या मनामध्ये मुलांची चिंता तर होतीच. 2 मुलं पदरी आहेत. लक्ष्मीबाईंना थोरले दीर आणि जाऊबाई यांची तीव्रतेने आठवण आली. ते दोघे होते तेव्हा घराची जबाबदारी त्यांनीच नटकेपणाने सांभाळली होती. आता आता ते नाहीत. आता संसाराची जबाबदारी आपल्यावरच पडली. पतिराजांचं मन इतक्या उच्च पातळीवर गेलंय की जणू संसारातल्या व्यवहारांशी त्यांचा काहीच संबंध नाही. त्यांना वाटलं, कोणापाशी तरी मनातलं सगळं बोलायला हवं. गोविंद स्वामींच्या पत्नी सत्यभामाबाई यांच्याजवळ मन मोकळं करायचं त्यांनी ठरवलं. निदान मनाला हलकं झाल्यासारखं तरी वाटेल ना. त्या विचारातच केव्हा तरी लक्ष्मीबाईंना झोप लागली. दुसऱ्या दिवशी दुपारी लक्ष्मीबाई सत्यभामाबाईंकडे गेल्या. सत्यभामाबाईंनी त्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. आपुलकीने सर्व चौकशी केली. तेव्हा लक्ष्मीबाईंना धीर आला. त्यांनी बोलण्याच्या ओघात संसारातल्या आपल्या अडचणी सांगितल्या आणि हळुवार स्वरात पुढे म्हणाल्या, पदरी पदरी 2 मुलं आहेत ना, त्यांना अन्न वस्त्र नीट मिळतंय याची काळजी नको का मला घ्यायला? लक्ष्मीबाईंचं बोलणं ऐकून सत्यभामाबाईंचे डोळे भरून आले. म्हणाल्या, बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी स्वामींच्या कानावर घालते. गोविंद स्वामी घरीच होते. सत्यभामाबाईंनी त्यांना आत बोलवून घेतलं आणि मर्यादशीलपणे सगळं काही त्यांच्या कानावर घातलं. गोविंद स्वामींच्या चेहऱ्यावर गूढ हास्य तरळलं.
ते पाहून सत्यभामाबाईंना काही बोध झाला नाही. नम्रपणे गोविंद स्वामींना त्या म्हणाल्या, स्वामी, एक शंका विचारावीशी वाटते. दयार्णव स्वामी ईश्वर कोटीचे भक्त आहेत असं आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे. ईश्वर कोटीच्या भक्तांना सुद्धा असं कठीण परिस्थितीतून जावं लागतं का? ते तर सिद्धच असतात ना? गोविंद स्वामी म्हणाले, अगं, दयार्णव स्वामींसारख्या भक्तांचं जीवन समाजासाठी आदर्श असतं. त्यांचं आचरण पाहून लोकांनाही तसं करावंसं वाटतं. यासाठीच ईश्वर दयार्णव स्वामींसारख्या भक्तांना कठोर साधना करायला लावतो. पण एक गोष्ट निश्चित आहे, दयार्णव स्वामींसारखे भक्त भगवंताला अतिशय आवडतात. श्रीकृष्ण स्वतः म्हणाले आहेत, माझा संतोष यज्ञानं होणार नाही, जपानं होणार नाही, अनुष्ठानानं होणार नाही आणि दानानंही होणार नाही. तो फक्त अशा निष्काम भक्तांच्या दर्शनानीच होतो. लक्ष्मीबाई गोविंद स्वामींकडे एकटक पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात आपल्या पतिराजांच्या थोर अधिकाराबद्दल सार्थ अभिमानही होता आणि संसार सुखाची ओढही होती. गोविंद स्वामींनी लक्ष्मीबाईंच्या या भावना ओळखल्या. म्हणाले, सुनबाई, तुम्ही कृष्णोपासनेचं व्रत करावं. रोज सकाळी गोपाळकृष्णांच्या नावाची एक माळ जपायची आणि जप चालू असेपर्यंत कृष्णांच्या चरणांवर जळाची धार धरायची. जपाला घेतलेलं श्रीकृष्णांचं नाव दर 3 महिन्यांनी बदलायचं. जप झाल्यावर आपले पती श्रीकृष्णाचंच रूप आहे या भावनेनं मानस पूजन करायचं. या व्रतामुळे संसारामध्ये सुख समृद्धी लाभते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं सांगतात. माझी खात्री आहे, गोपाळकृष्ण तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत. जे आवश्यक असेल ते वेळीच मिळण्याची गोपाळकृष्ण बरोबर व्यवस्था करतील. लक्ष्मीबाईंचं मन समाधानाने भरून आलं. त्यांना वाटलं, गोविंद स्वामींच्या मुखमंडलाभोवती एक आगळं तेज झळाळतंय. देहाभोवती सौम्य निळसर प्रकाशाचं वलय निर्माण झालंय. त्यांच्या शब्दांना ईश्वरी चैतन्याचा स्पर्श झालाय. हे मानवी डोळे नव्हेत. देवळाच्या दारामध्ये उभे राहून समोर पाहिलं की गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन होतं, तसं गोविंद स्वामींच्या डोळ्यातून ईश्वराचं दर्शन होतंय. साक्षात ईश्वरच गोविंद स्वामींच्या देहातून या भूमितलावर वावरतोय. श्रीराम समर्थ श्रीराम.